नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 108 पारायण कसे करावे किंवा 41 दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 108 पारायण करायचं आहे, तर ते कशा पद्धतीने करावे, त्याचबरोबर हे पारायण करताना आपल्याला नियम कोणते पाळायचे आहेत, पारायणाला सुरुवात कोणत्या दिवशी करावी, या संदर्भात सगळी काही माहिती मी सांगणार आहे. तर बघा, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण आपल्याला न चुकता दररोज एकदा करावं. कारण बघा, दुर्गा सप्तशती हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा आहे. आणि ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही, अशा घरामध्ये भरपूर साऱ्या अडचणी तयार होतात. त्याचबरोबर ज्या घरामध्ये संतती प्राप्तीच्या अडचणी आहेत, त्याचबरोबर विवाह विवाह जुळून येण्यासाठी किंवा विवाह होत नाहीत, अशा भरपूर साऱ्या विवाहाबद्दल, त्याचबरोबर नोकरीमध्ये अडचणी, अशा ज्या काही सांसारिक अडचणी आहेत, समस्या आहेत किंवा आर्थिक टंचाई आहे, तर या सगळ्याचं निवारण करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते. आणि कुलदेवीची सेवा म्हणजे आपल्याला दर मंगळवारी, त्याचबरोबर पौर्णिमेला, शुक्रवारी किंवा अष्टमीच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचा असतो. या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची जाऊन ओटी भरायची असते, तिचा मान सन्मान, तिचा कुळाचार करायचा असतो. अगदी घराजवळ मंदिर असेल तर जाऊ शकता, नसेल तुम्ही तर तिच्या मूळ स्थानी वर्षातून 1, 2, 3 वेळेस तरी जाऊन तिची ओटी भरावी, तिचा मान सन्मान करावा. या पद्धतीने जर कुलदेवीची सेवा केली तर आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. तसेच बघा, आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य होत असतं, त्यावेळेस आपल्याला अगोदर आपल्या देवीला म्हणजे कुलदेवीला मान सन्मान दिला जातो. त्या पद्धतीनेच आपल्याला कुलदेवीची सेवा करणं अतिशय गरजेचं असतं. कारण ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा केली जात नाही, अशा घरामध्ये कोणतंच कार्य जे आहे ते सफल होत नाही असं मानलं जातं. म्हणून आपल्याला आवर्जून कुलदेवीची सेवा करायची असते. तर बघा, आता मी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 41 दिवसात 108 पारायण कसं करायचं या संदर्भात थोडक्यात माहिती सांगते. तर बघा, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण आपल्याला कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही सुरू करू शकता किंवा शुक्रवारी केलं तरी चालतं किंवा एखाद्या अष्टमीच्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवसापासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता. आता 41 दिवसामध्ये 108 पारायण कसं करावं? तर बघा, 41 दिवसामध्ये आपल्याला दररोज 3-3 वेळेस या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत. आता ते कसे करावे? तर बघा, सकाळी, दुपारी, त्यानंतर तुम्ही संध्याकाळी, अशा पद्धतीने तुम्ही 3 वेळेस या ग्रंथाचं पठण करू शकता. आता वेळ जर नसेल तर तुम्ही 2-2 दिवस जरी केलं तरी चालेल, पण थोडंसं जास्त वेळ लागेल. म्हणून 2 च्या ऐवजी जर 3-3 वेळेस जर तुम्ही पठण केलं, तर तुमचं 41 दिवसामध्ये 108 पारायण होऊन जाईल. कारण बघा, 41 दिवसामध्ये आपल्याला 108 पारायण करायचं आहे आणि त्यामध्ये बघा, महिलांसाठी सांगते, त्यांचा जो मासिक धर्म असतो, तर त्याचे 4 दिवस स्किप करून आपल्याला हे 2 महिन्यामध्ये पारायण जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं असतं. त्यामुळे तुम्हाला 41 दिवसामध्ये सेवा जर करायची असेल 108 पारायणाची, तर मात्र आपल्याला 3-3 वेळेसच या ग्रंथाचं पठण करावं लागेल. म्हणजे 3-3 पाठ, दररोज 3-3 पाठ. अगदी सोपं आहे, अवघड नाही आणि एकदा वाचनाला सुरुवात केली तर अगदी जमून जाईल. अजिबात टेन्शन न घेता आपल्याला 41 दिवसामध्ये हे 108 पारायण करायचं आहे या ग्रंथाचं. आता पारायणाला सुरुवात मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आता पारायण ज्या दिवशी करणार आहोत, तर त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा, प्रार्थना करावी. तसेच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या दिवशी पारायण करणार आहोत, तर त्या दिवशी देखील आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही YouTubeला सर्च करून तुम्ही आणखीन व्हिडिओ देखील बघून मग संकल्प करून तुम्ही 41 दिवसाचा संकल्प करून त्यानंतर सेवेला सुरुवात करू शकता. आता ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे, त्या दिवशी पूजेची मांडणी करावी का असेल जागा, तर तुम्ही करू शकता. पण 41 दिवसासाठी जर पूजा मांडणी करायची असेल, तर खूप दिवस असल्यामुळे जास्त जर सेवेची म्हणजे विटंबना वगैरे जर होत असेल पूजेची, तर नाही केलं तरी चालेल. कारण जागा नाही आणि ॲडजस्ट करून तुम्ही म्हणजे ॲडजस्टेबल जर राहत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला मांडणी करायची गरज नाही. कारण तुम्ही फक्त ग्रंथ जो आहे तो एका पाटावर किंवा चौरंगावर मांडला तरी चालेल. देवीची बाजूला मांडणी करायची गरज नाही. फक्त ग्रंथाची मांडणी तुम्ही एका चौरंगावर, पाटा घेऊन त्यावर तुम्हाला लाल वस्त्र वगैरे अंथरायचं किंवा पिवळं वस्त्र अंथरून त्यावर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची मांडणी करायची आहे. आणि वाचन झाल्यानंतर मग जागेवर ठेवलं तरी पण
पण चालेल. असं काही नाही की मांडणीच करावी का? तर नाही, मांडणी नाही केली तरी चालेल. तुम्ही वाचन झाल्यानंतर देखील जागेवर ठेवू शकता. कारण 108 पारायण करायचे आहेत आणि 41 दिवसाची सेवा आहे. मांडणी करून जर तुम्हाला म्हणजे होत नसेल मांडणी करणं, तर नाही केलं तरी चालेल. त्यानंतर बघा, आता मांडणी वगैरे तुमच्यावर अवलंबून आहे, करायचं नाही करायचं हे तुम्ही ठरवा आणि त्यानंतर मग तुम्ही वाचनाला सुरुवात करा. आता वाचनाला सुरुवात कशी करावी? तर बघा, पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. स्वामी स्तवन वाचूनच कोणत्याही सेवेला सुरुवात करायची असते. त्या पद्धतीनेच आपल्याला पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचायचं असतं. त्यानंतर स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप घ्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये जो 99 मंत्र आहे, तर त्याचं आपल्याला पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा पठण जप करून त्यानंतर आपल्याला एक माळ गायत्री मंत्र, एक माळ गायत्री मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे आणि एक माळ गायत्री मंत्र झाल्यानंतर मग आपल्याला सेवेला सुरुवात करायची असते. आता संकल्प झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे आणि सेवेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ आता जवळ सगळ्यांच्या घरामध्ये आहे आणि त्यांनी सगळ्यांनी या सेवा देखील केल्या आहेत. तर आता सेवेला सुरुवात कशी करायची? तर अगोदर स्वामी स्तवन, स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, त्याचबरोबर 99 मंत्र, त्याचबरोबर गायत्री मंत्र, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला प्रस्तावना, कुलदेवीची सेवा, श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना, अवतरणिका, पाठ, विधी, मंगलाचरण, श्री दुर्गा स्तोत्र, नामस्तोत्र हे वाचन करायचं नाही. त्यानंतर बघा, पान नंबर 16, पान नंबर 16 पासून आपल्याला वाचन करायचं आहे. तर दिव्या कवचम आहे पान नंबर 16 वर. तर पहिल्यांदा आपल्याला दिव्या कवचम वाचायचं आहे. त्यानंतर अर्गला स्तोत्रम, मग किलक स्तोत्रम वाचायचं आहे. त्यानंतर रात्री सूक्त वाचायचं आहे. त्यानंतर अथ श्री दुर्गा सप्तशती 1 ते 13 अध्याय वाचन करायचं आहे. रात्री सूक्त झाल्यानंतर मात्र आपल्याला 1 ते 13 अध्यायाचं पठन केल्यानंतर मग आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य प्राधानिक रहस्य वाचायचं आहे. त्यानंतर वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य वाचून मग आपल्याला दिव्यापराधात क्षमापण स्तोत्र वाचायचं आहे. दिव्यापराध क्षमापण स्तोत्र का वाचतात? तर आपल्याकडून या पारायण वाचताना ज्या काही चुका झालेल्या असतात, त्याचबरोबर बघा, हे पारायण करताना आपल्याला जांभळी वगैरे येते, आळस येतो, तर त्याची क्षमा मागण्यासाठी हे स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं असतं. आता दररोज 3-3 वेळेस आपल्याला पठण करायचं आहे. तर त्यावेळेस हे सगळं वाचन करावं का? तर नाही. त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा जेव्हा वाचणार आहात त्यावेळेसच आपल्याला हे सगळं वाचायचं आहे. पहिल्यांदा दिव्या कवचम, त्यानंतर अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सूक्त. रात्री सूक्त झाल्यानंतर मग आपल्याला 1 ते 13 अध्यायाचं पठण करून मग नंतर हे तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देवाप्राप्त क्षमापण स्तोत्र जे आहे ते वाचन आपल्याला पहिल्यांदाच करायचं आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला फक्त 1 ते 13 अध्यायाचं पठण करून घ्यायचं आहे आणि 1 ते 13 अध्याय मग दुसरे वेळेस वाचताना देखील आपल्याला फक्त 1 ते 13 अध्याय वाचन करून घ्यायचं आहे आणि तिसरी वेळेस वाचताना देखील आपल्याला 1 ते 13 अध्यायाचंच वाचन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फक्त आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य, म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही वाचणार असाल तर त्यावेळेसच आपल्याला दिव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सूक्त वाचून 1 ते 13 अध्याय वाचायचे. दुसऱ्यांदा पण वाचताना आपण त्या पद्धतीनेच वाचायचं 1 ते 13 अध्याय, तिसऱ्यांदा पण 1 ते 13 अध्याय आणि मग त्यानंतर शेवटी ज्यावेळेस आपला 3 पाठ पूर्ण होणार आहेत तर त्यावेळेस मग आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य आणि देवापराध क्षमापण स्तोत्र हे असं आपल्याला शेवटी वाचायचं आहे. ज्या दिवशी आपण पारायण करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा जी सेवा सांगितली आहे तर ती तुम्हाला वाचायची आहे. त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या वेळेस पण फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर मग तिसऱ्या वेळेस पण फक्त 1 ते 13 अध्याय वाचन करायचं आहे आणि त्यानंतर मग जी काही तंत्रोक्त देवी सूक्त आणि प्राधानिक रहस्य वगैरे आहे तर ते क्षमापण स्तोत्रपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे. जर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये आणखीन विचारा, मी व्यवस्थित आणखीन सांगेन. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वाचन करून 3-3 पाठ करायचे आहे. तर या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 41 दिवसात 108 पारायण होऊन जाईल. आता पारायण करताना काय नियम आहेत? तर पारायण करताना शक्यतो साडी नेसूनच पारायण करावं. बघा, महिला असतील तर त्यांनी साडी नेसावी, मुलगी जरी असेल तरी तिने देखील साडी नेसली तरी चालेल. नसेल साडी नेसणं तर तुम्ही एखादा पंजाबी ड्रेस वगैरे घालून त्यानंतर ओढणी जर आहे तर त्या ओढणीचा पदर वगैरे म्हणजे डोक्यावर ओढणी घेऊनच तुम्हाला हे पठण करायचं आहे. त्याचबरोबर कपाळाला कुंकू, टिकली असावं, मंगळसूत्र, जोडवी असावी महिलांना. त्याचबरोबर हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या, 1-2 तरी बांगड्या असाव्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं वाचन करायचं आहे. त्याचबरोबर काळं वस्त्र
या पारायणाच्या काळामध्ये काळं वस्त्र जे आहे ते आपल्याला परिधान करायचं नाही. त्याचबरोबर परान्न वर्ज्य करायचं आहे. आता भरपूर जण कांदा लसूण वर्ज्य करावं का असं विचारतील, पण ते सगळं काही तुमच्या मनावर आहे. बघा, आपण 41 दिवसाचं पारायण करणार आहोत आणि या 41 दिवसामध्ये जर कांदा लसूण वर्ज्य करणं शक्य झालं नाही तरी काही हरकत नाही, कारण ग्रंथामध्ये असा कुठेच उल्लेख केला नाही की कांदा लसूण खाऊ नका, त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करावं का. तर ते सगळं तुमच्या मनावर आहे. तुम्हाला तुमची इच्छा असेल, कारण बघा, आता आम्ही जेव्हा पारायण करतो त्यावेळेस मात्र भरपूर जण असे पण आहेत की नियम पाळत नाहीत आणि भरपूर जण असे देखील आहेत की ते नियम पाळून करतात. त्याबद्दल बघा, आता मी काही सांगणार तुम्हाला, जर तुम्हाला पाळणच करायचं असेल, कारण बघा, कांदा लसूण जो आहे तो तामसी पदार्थ आहे आणि याने आपल्या पारायणामध्ये पण अडचण येऊ शकते, आपल्याला आळस येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये गरमी तयार होते किंवा एखादा आपल्या शरीराला सुद्धा तो हानिकारकच आहे. त्यामुळे म्हणून कांदा लसूण खाऊन पारायण करायचं असतं. कारण बघा, जेव्हा हे पारायण करतो त्यावेळेस आपल्याला ढेकर येणं, त्याचबरोबर पोटामध्ये गॅसेसचे प्रकार, अशा पद्धतीने जे काही विकार आहेत तर ते होण्यास सुरुवात होऊ नये म्हणून जेवण जे आहे ते सात्विक ठेवावं. सात्विक आहार घेऊन तुम्ही हे पारायण करावं. आता पारायण तुम्ही वाचन सांगितले त्या पद्धतीने करू शकता, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. अशा पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे. त्याचबरोबर बघा, अन्न जे आहे ते परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. असं अधिकच म्हणजे अडचण आली आहे तर तुम्ही पैसे देऊन घेऊ शकता, कारण ते आपण स्वतः खरेदी करून घेतलेलं अन्न असतं. त्यामुळे त्याचं काही तुम्हाला टेन्शन नाही. तुम्ही बाहेरचं देखील खाऊ शकता, पण ते तुम्ही पैसे देऊन घेतलेलं असावं. अशा पद्धतीने तुम्हाला बाहेरचं देखील घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, ब्रह्मचर्याचं पालन तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला करायचं असेल करू शकता, नाही केलं तरी काही अडचण नाही. कारण या ग्रंथामध्ये असा कुठेच उल्लेख केला नाही की हे नियम पाळा, ते नियम पाळा म्हणून. फक्त तुम्हाला परान्न जे आहे तर ते वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर भरपूर जण असे देखील मानतात की सकाळी जेवण करून वाचलं तर चालेल का? आता 3 पाठ करायचे आहेत तुम्हाला आणि 3 पाठ करताना उपाशी राहणं गरजेचं नाही. कारण बघा, 3 पाठ करायचे आहेत आणि 3 पाठ करूपर्यंत तुम्ही उपाशी राहू शकत नाहीत. त्यामुळे जेवण करून वाचन केलं तरी चालेल. हे फक्त की हलका आहार घ्या. जास्त जेवण करून त्यानंतर आपल्याला आळस येणं, जांभळी येणं, ढेकर येणं, अशा प्रकारच्या ज्या समस्या उद्भवतात तर त्या शक्यतो उद्भवू नये अशा पद्धतीने तुम्ही जेवण किंवा आहार घेऊन मग पारायण वाचन करावं. त्यानंतर बघा, आता भरपूर जण असे देखील म्हणतात की हे पारायण काळामध्ये बाहेर जावं का 2 दिवसासाठी. तर बघा, आता वाचन करायचं आहे आणि ग्रंथाचं जे आहे म्हणजे पारायणाचं जे आपण संकल्प केला आहे त्यामुळे बाहेर जाणं शक्यतो टाळावं. 1 दिवसासाठी जात असाल तर काही हरकत नाही, किंवा तुम्हाला पारायण 108 दिवसाचं करायचं आहे आणि तुम्ही जाणार आहात 8 दिवसासाठी, तर इतका गॅप न ठेवता तुम्ही 1 दिवसासाठी गेलात आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला 3 ग्रंथाचं जर पठण म्हणजे 3 अध्याय 3 पाठ जर होत असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ॲडजस्ट होत असेल तर तुम्ही बाहेर वगैरे जाऊ शकता. पण 8-8 दिवसाचा गॅप न ठेवता तुम्ही हे पारायण कंटिन्यू करावं. हे पारायण केल्याने आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीचं तसंच आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्याचं निवारण होऊन आपल्या घरावर, आपल्या संसारावर कुलदेवीचा आशीर्वाद लाभतो. तसंच ज्या काही समस्या आहेत तर त्याचं निवारण करण्यासाठी या ग्रंथाचं पठण करणं अतिशय गरजेचं आहे आणि कुलदेवीची सेवा करणं अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. म्हणून आवर्जून तुम्ही या 41 दिवसामध्ये 108 पारायण आवर्जून करावे. ज्या काही समस्या आहेत तर त्याचं निवारण करण्यासाठी हे पारायण जे आहे, हा ग्रंथ जो आहे अतिशय श्रेष्ठ ग्रंथ आणि पवित्र ग्रंथ आहे. या पद्धतीने तुम्हाला पारायण आवर्जून करायचं आहे. आणि बघा, ज्या दिवशी तुमचं शेवटचं पारायण आहे त्या दिवशी तुम्ही नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता. त्याचबरोबर पुरणाचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. आता पुरणाचे दिवे कसे, तर ताटामध्ये तुम्ही पुरण तापून त्यामध्ये थोडेसे तुम्हाला होल बनवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तुपाची फुलवात लावून तुम्हाला त्या दिव्याची तुम्हाला आरती करायची आहे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी देखील तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील देवीची ओटी भरू शकता किंवा एखाद्या सुवासिनींना घरामध्ये बोलावून तुम्ही तिची देखील ओटी भरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवून साधं आणि सोपं उद्यापन देखील करू शकता. तर ही सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये किती बदल घडून येतो हे तुम्हाला लक्षातच येईल. त्यामुळे आवर्जून तुम्ही ही सेवा करा. तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच सेवेसोबत आणि अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.